एक डिश आहे आणि त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे। मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात असे मागे ठेवायचे आणि नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची। एकदा का नाणं दिसलं की ते असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचा, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली। ओके, सगळ्या तयार आहेत ना ताई? ओके, हात मागे सगळ्यांचे। हां, तुमची वेळ सुरू होते। 1 2 आणि तुमच्याच डिशमध्ये फुंकर मारायची। नाही तर बाजूच्या डिशमध्ये मारा। हां, ओके, रेडी? 1 2 आणि दुसरी गोष्ट हात सोडायचा नाही। हां, ओके, रेडी? 1 2 3। हां, शाबाश। हां हां, शाबाश। हां, जोरात मारा, जोरात फुंकर। हां, व्हेरी गुड। हां, शाबाश। हो हो, एक। हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड। पटकन पटकन। ओके। हां हां हां, शाबाश, व्हेरी गुड। हां, व्हेरी गुड। हां, शाबाश। हां, आणि अजिबात पीठ पुसायचं नाहीये। हां, ताई आज येणार आहे नाणं बाहेर? हां, ओके। हां हां, कशी डिश चाटून पुसून खाते बघा। काय टाळी कुठं वाजवायची? हात वरती करायचे। टाळी वाजवायचा खेळ मग अशी झाला। हां हां हां, लवकर लवकर। हां हां हां, तू जाते का नाही? बरं मला सांग ताई, तुझा वाढदिवस आहे का? इतकं हळूवार का फुंकतेस ती? नाव खेळाचं नाव खूपच सिरियसली घेतलेलं आहे। फुंकर प्रेमाची तर अगदी प्रेमानेच फुंकर मारते। आणि ठीक आहे, एकदा समोर बघा सगळ्यांनी, सगळ्यांनी समोर बघा। हो हो हो, अरे बापरे। हां, इथे येण्यासाठी पावडर जी काय थापून आलेली आहे ताई। हां हां, आणि अरे बापरे, किती पावडर उडाली चेहऱ्यावर। हां, क्या बात आहे, व्हेरी गुड। आणि फक्त इथेच लागली आहे पावडर। हां, मेकअप एवढाच करून आलेली आहे। हां, आणि ती ताई, अरे बापरे, हो हो, व्हेरी गुड। सगळ्यांचं कौतुक आहे। तेव्हा त्या वेळ झालेली निर्णयाची जी 2 नंबरची ताई आहे ती आहे ही ताई। ताई, तुझं खूप खूप अभिनंदन। आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई, व्हेरी गुड। त्याच्यामुळे या 2 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये। खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं। हा शेवटचा खेळ आणि या शेवटच्या खेळातूनच जी ताई विजेती होणार आहे ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी। त्या खेळाचं नाव आणि हा खेळ काय मी तुम्हाला सांगणारच आहे, पण दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत, तर त्या दोन्ही ताईंबद्दल आपण जाणून घेऊया, त्यांच्या माहेरबद्दल जाणून घेऊया, त्यांचं एक भावविश्व काय ते आपण समजून घेऊया। ताई, तुझं नाव सांग बरं? माझं नाव वर्षा शिशिर चंदनशिवे। भाऊजी काय करतात? केबलचा बिझनेस आहे। केबलचा। आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष झाले। 25 वर्ष झालेली आहेत। काय सांगशील ताई माहेरबद्दल? माझं माहेर खूप छान होतं। आमचं सगळं एकत्र कुटुंबात आम्ही राहत होतो। वा। आणि माझी आई म्हणजे दुसऱ्यांचं हेल्प करणं दुसऱ्यांना, आणि तीच आम्हाला सवय लागली की इतरांना पण मदत करणं वगैरे, वह्या पुस्तकांना मदत करणं वगैरे, हे माझ्या आईचे संस्कार आहेत आणि तेच संस्कारावर आज आम्ही पण राहतोय। आणि काय अशी एखादी आठवण आईची अजून सांगू शकतेस? आईबद्दल शब्दच पुरत नाहीत बोलायला आपल्याला। बरोबर। रोज सकाळी उठलं की फोन करणे। आई फक्त एकटीच आई अशी असते की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत फोन करून विचारत असते। किमान मी आज असं म्हणेन की खरंच कुणीच आईचा पहिला फोन आलेला कधीच टाळू नये, कारण तो आपल्यासाठी इतका महत्वाचा असतो की बस। कारण माझी आई जाऊन 1.5 वर्ष झाले किमान। ज्या दिवशी ती गेली त्याच्या आदल्या दिवशी तिने 12 वाजेपर्यंत सगळ्यांना फोन केले, सगळ्यांसोबत बोलली। फक्त माझा छोटा भाऊ ऑफिसमध्ये होता आणि त्याला मीटिंग होती आणि त्याला फोन करत होती ती, पण त्याला बोलता आलं नाही तिच्यासोबत। म्हणून मला असं वाटतं की आईबद्दल किती सांगावं आणि किती काय बोलावं, शब्दच नाहीये। प्रत्येक सण आला की तिने फोन करून सांगायचं की आज असा सण आहे आणि आज या सणाला हे करतात बरं का, किंवा नागपंचमी आली की पुरणपोळी केली जाते, गेम खेळले जातात। मग ती फोनवरती आम्हाला गाणी म्हणून दाखवायची जी पूर्वीचे लोक गायची।
अच्छा. पण बाकी पूर्वीचे खेळ खेळायचे, त्या खेळांबद्दल महत्व सांगायचे आम्हाला. आणि सासरी सगळ्यात आधी कुठला पदार्थ बनवायला शिकलीस? सर्वात जास्त पुरणपोळी हा पदार्थ मला आवडतो बनवायला पण. बनवायला आणि पहिल्या सणाला मी पुरणपोळीच बनवली होती. आणि माझी पुरणपोळी तव्यावर फुगल्यानंतरून माझे सासरे सगळ्या हॉलमध्ये सगळ्यांना बोलून दाखवत होते की माझ्या सुनबाईंची पुरणपोळी फुगली. वा, खूप छान. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ निशिगंधा गणेश झेंडे. वा, आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 9. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? एकदम शांत एकदम शांत आहे. आणि मी एकदम विरोध मस्तीखोर. ते दिसतंय, ते कळतंय आम्हाला. पण मग घरात समजा असं लुटूपुटीचे वाद झाले की राग कोणाला जास्त येतो? त्यांना. शांत आहे म्हणालीस ना ती, तरी त्यांना राग येतो. तरी त्यांना राग येतो. त्यांना आवडत नाही ना जास्त बोलायला आणि मी जास्त बोलते. जास्त बोलते. अच्छा, बरं. पण मग सॉरी कोण पटकन म्हणतं? सॉरी बोलतच नाही, मी शांत बसते बडबड बडबड. अच्छा, बोलतच नाही. बरं, माहेर बद्दल काय सांगशील? माहेर बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही तिघी बहिणीच हा. आहे. मला सख्खे भाऊ नाही आहेत, पण चुलत भाऊ मावस भाऊ खूप आहेत आणि सख्याच्या पेक्षाही जास्त जीव लावतात. त्याच्यामुळे भावाची उणीव कधी जाणवलीच नाही. ओके. काय माहेरचा एखादा प्रसंग कुठलाही ते तुला सांगा असं वाटतं? तशी मी लहानपणापासूनच खूप मस्तीखोर. चालेल ते तर. मी पण तसाच होतो. हा. कधी असं शांतच नाही लहानपणापासून. जसं मला कळतं तसं आठवते की मी कधी शांतच नाहीये. आणि लग्न झालं तरी सासरची लोक पण खूप छान आहेत, तिथेही तोच स्वभाव राहिला. त्याच्यामुळे चेंजेस असं काही झालाच नाही. अच्छा. त्याच्यामुळं असं हे काही नाही. पण लहानपणापासून जास्त मुलांचेच खेळ खेळले. शाळेमध्ये पण मी कधीच मुलींच्या बेंचवर बसत नव्हते, सरच मला मुलांच्या बेंचवर बसवायचे. अगदी कॉलेजला गेले तरी मला सर मुलांच्याच बेंचवर बसायचे, कारण मस्तीच तेवढी करायची. शांत स्वभावच नव्हता. बरं ताई, या माध्यमातून तू काय